आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार अब्दुल सत्तार साहेब, काय सांगाल? आज जे आहे ते विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तुमचे चिरंजीव समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कुठेतरी महायुतीत ही बिघाडी म्हणता येईल का? नाही, बिघाडी वगैरे काही नाही आहे. महायुतीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने आमची ही पारंपरिक जागा होती, आमच्या शिवसैनिकांना खंत आहे का आपली जागा आपण आपली ठेवायला पाहिजे होतं, परंतु वाटाघाटीमध्ये ती भाजपला सुटली. आणि भाजपच्या पद्धतीने मी त्यांना बंडखोरी करा असं सांगितलं नाही. शेवटी कार्यकर्त्याच्या भावना असतात आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावनेनुसार हे फॉर्म भरलेलं आहे. अंबादास दानवे बोलताना असं म्हणले की भाजप जे आहे ते शिवसेनेचे तुमच्या हातपाय छाटण्याचं काम सुरू केलं आहे. मला वाटतं का त्याच्यामध्ये खालच्या लेवलला जे आमचे हातपाय छाटण्याचं काम चालू आहे त्यांनी ते बरोबर बोललं, बरोबर विषय मांडलेला आहे. आणि याची खंत मलाही आहे. मी ते बोलू लागलो प्रत्येक वेळेस. समजा आमची जिल्हा परिषद गेली, आमची महापालिका गेली, अनेक सत्तेमधून आम्हाला बाहेर कसं काढता येईल याचं नियोजन आहे. आता विधान परिषद होती ती बी चालल्या गेली. तर याचा अंबादास दानवे जे बोलले त्याच्यासोबत काही तथ्य बी आहे आणि सत्य बी आहे. तसं सुरू आहे भाजपकडून शिवसेनेसोबत. भाजपकडून शिवसेनेसोबत तशी सापत्य वागणूक सुरू आहे का? अरे ही सुरू आहे म्हणून तर मी बोललो. आतापर्यंत मी 4 वेळेस बोललो का ही जी वागणूक खालच्या लेवलवर देवेंद्रजी चांगले आहे, परंतु खाली त्यांचे लोक ज्या पद्धतीने आमच्या जिल्ह्यामध्ये कारभार करू लागले आणि आमचाच पक्ष संपवण्याचं काम करू लागले. आमचे लोक त्यांच्या काही हावला हाव करतात, नाहीला नाही करतात. पक्षाची भूमिका बोलताना मांडताना सत्य परिस्थिती काय, कशा पद्धतीमुळं पक्ष आज दुसऱ्या क्रमांकावर गेलं, पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेला दुसऱ्या क्रमांकावर गेलं, महापालिकेत काय हाल झाले, जिल्हा परिषद आपल्या हातातून चालल्या गेली, ह्या सर्व गोष्टीची जबाबदारी कोणीतरी स्वीकारायला पाहिजे. आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी आमचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उद्या आम्हाला 6 वाजता बोलवलेलं आहे. ते त्याच्यामध्ये आमची सर्व परिस्थिती आम्ही त्यांना सांगू. त्याच्यानंतर बी त्यांच्याकडून आणि देवेंद्रजीकडून काही आम्हाला अपेक्षा ज्या आहेत त्या नाही पुऱ्या झाल्या तर मग शेवटी हे नुकसान काय आमचा होणार नाही. पक्षामधला एक आमदार पडला काय, 2 पडले काय, आणि पुढं भविष्यामध्ये खासदार पडले काय, तर हे सर्व परिस्थिती निर्माण होईल भविष्यामध्ये. आणि ही शिवसेनेला कुठंतरी संपवण्याचा कट आहे. हा कट खालच्या लोकांचा आहे. मी कधीही वरच्या लोकांच्याबद्दल, मी देवेंद्रजीच्याबद्दल बोलणार नाही, बाकीच्या त्यांच्या वरिष्ठ नेत्याबद्दल बोलणार नाही. मी फक्त माझ्या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती चालू केली यांनी त्याच्याबद्दल मी बोलू लागलो. पण तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोलताना असं म्हणले की पश्चिम बंगालसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नाही, पश्चिम बंगालमध्ये एक काळामध्ये तुम्हाला माहीत नसेल का लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी त्यांना पाठिंबा दिला होता. भारतीय जनता पार्टीला त्यांच्या सरकारमध्ये होते ते. आणि नंतर ते आज अशी परिस्थिती जी निर्माण होऊ लागली, तर ढप्पाकुटी खेळण्याची पाळी तिथे पाहू लागलो. खासदाराला मारहाण चालू आहे. ज्या पद्धतीने त्यांची जी लढाई चालू आहे ही भविष्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात होऊ नये यासारखी मी जाणीवपूर्वक बोलू लागलो का जी परिस्थिती निर्माण होऊ लागली या परिस्थितीला वेळेवर याचा इलाज करणं, ट्रीटमेंट करणं, उपचार करणं जरुरी आहे. ज्या पद्धतीनं तुमच्या चिरंजीवांनी अर्ज भरला यावर यावर जे ते अतुल सावे असं आहेत की खरं तर तुम्ही एकनाथ शिंदेंचं ऐकायला पाहिजे होतं. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तुम्ही असंच केलं, तुम्हाला शोभत नाही आहे. अरे मी जिल्हा परिषदमध्ये तर होतोच नाही ना, मी इंटरफेरन्स नाही केला नाही. जिल्हा परिषदमध्ये तर आम्ही मतदान, माझ्या घरी दुःख झालं होतं तर मी तर इंटरफेरन्स केला. आणि जिल्हा परिषदमध्ये तर माझा रोल तुम्ही एकनाथ शिंदे साहेबाला विचारा काही होता का, कोणत्याही पुढाऱ्याला विचारा, बोरनारे सरला विचारा, संजनाताईला विचारा, आमचा काही रोलच नव्हता त्याच्यामध्ये. त्यामध्ये जे काही निर्णय घ्यायचा होता तो निर्णय आमच्या नेत्यांनीच घ्यायला पाहिजे होता. पण नेत्याला फीडबॅक देताना काही लोक चुकले आणि त्याच्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये अतुल सावे जे बोलू लागले, अतुल सावेचाच डाव असेल तर मला माहीत नाही आहे. हे सर्व खेळ तेच खेळू लागले. मी तुम्हाला सांगतो का हे जे खेळ चालू आहे हे अतुल सावेचाच खेळ आहे. मी काही देवेंद्रजीच्याबद्दल बोललो नाही, पण अतुल सावे ज्या पद्धतीने इथं आमचा पक्ष संपवण्याचा विडा उचललेला आहे याला कुठंतरी थांबवणं वेळेवर गरज आहे. आता जे ते थोड्या वेळापूर्वी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी तुमची भेट झाली. खरं तर याच्यामुळे जे ते आश्चर्य व्यक्त केलं जातं. आता ज्या पद्धतीने विधान परिषद निवडणूक सुरू आहे, उमेदवारी अर्ज भरला आहे तुमच्या चिरंजीवांनी. नाही, सर्व माझे मित्र माझ्याकडे येऊ लागले, बोलू लागले, चर्चा करू लागले. ते तो हे बा मित्र आहे माझे, खासदार असेल, आमदार असेल, अनेक लोकांचे फोन येऊ लागले, अनेक लोकांची चर्चा होऊ लागली, अनेक मतदार येऊ लागले, अनेक नगराध्यक्ष मला फोन करू लागले, अनेक येऊन भेटू लागले. पण याचा अर्थ हे थोडी आहे का ते माझ्या पक्षात येऊ लागले की मी त्यांच्या पक्षात जाऊ लागलो. परंतु मित्र म्हणून येतात अशा परिस्थिती. तसं नाही, पण टायमिंग जी आता आपण बघतोय टायमिंगचा काही प्रश्नच नाही. टायमिंग ही जी आहे शेवटचा दिवसच होता.
तर शेवटचा टाईम हेच असतं. टाईम काय आपल्यामुळं इलेक्शन कमिशनरने ज्या तारखा दिलेल्या असतात त्या तारखेमध्ये आज 3 वाजेपर्यंत शेवटची वेळ होती आणि शेवटची वेळ झाल्यानंतर शेवटी माझा फॉर्म आल्यानंतर त्याला शंका झाली अशी का भाई हे निवडणुकीमध्ये उभं राहतात का नाही उभं राहतात का. तर मी पहिलेच बोललो की माझा पक्ष माझे नेते जे निर्णय घेतील ते मला मान्य राहील, नाही तर माझा मुलगा माझ्या पक्षात राहतो माझा नाही राहतो ही समजेल. मी काय अनेक घरामध्ये एक घरामध्ये 2 पक्ष आहे 3 पक्ष आहे अपक्ष येत होतो. तो काही कोणत्या पक्षात नाही गेला. नेमकं मग भेटीत काय झाले? नाही भेटीत काही झालं नाही. भेट अशी असते भेट आली झाली त्यांना आईस्क्रीम खाऊ घातला गोड तोंड करून पाठवून दिलं. म्हणजे सकारात्मक चर्चा झाली तर विधान परिषद चर्चेचा काही प्रश्नच नाही आहे. कोणीही पाहुणा आला तर चहा ज्याला लागते त्याला चहा देतो आम्ही, ज्यांना आईस्क्रीम लागतं त्यांना आईस्क्रीम देतो. ते माझे मित्र आहे आणि मित्र म्हणून कोणत्याही अशा संकटाच्या काळामध्ये कोणी मित्र येत असेल तर त्याचा कुठंही राजकीय खेळ खंडोबा काही भांडवल करावं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बिलकुल पसंत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही भाजपावर नाराज व्यक्त केली तशीच नाराज जे आहे ते अंबादास दानवेंनी सुद्धा व्यक्त केली. ते असं म्हणतात की आता दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. नाही याचा निर्णय निश्चित आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेऊ शकतात. शेवटी हा निर्णयाचा अधिकार त्यांचा आहे. पक्षाचे ते प्रमुख आहे, आमचे मार्गदर्शक आहे आणि पक्षाचे प्रमुख नेते असल्याकारणाने याच्याबद्दल तेच बोलू शकतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं ते सोयीचं राहणार नाही. तुम्हाला वाटतं आलं पाहिजे ही वेळ आहे येण्याची? मला का वाटणार नाही. माझा आणि त्यांचा काय दुश्मनी आहे त्या शिवसेनेची, पण मला ते अधिकारच नाही ना. ते अधिकार आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाला आणि एकनाथ शिंदे साहेब जे काही त्याच्यावर उचित निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही सर्व 60 आमदार आहेत त्यांच्यासोबत हजारो लाखो कार्यकर्ते आहेत ते अंतिम निर्णय मानतात एकनाथ शिंदे साहेबाचा. साहेब खरं तर भाजपावर जे तुमची नाराजी पाहायला मिळते असं असताना तुमच्याच पक्षातले नेते पालकमंत्री यांच्यावर सुद्धा तुम्ही नाराजी व्यक्त केली होती. या रोगावर जे आहे ते वेळीच उपचार केलं पाहिजे होतं असं एक वक्तव्य केलं पाहिजे होते. नाही केलं ना. मी बोललो ना की माझ्या निवडणुकीमध्ये दोन्ही नगरपालिका 90% ह्या शिवसेनेचे आहे, 90% नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले. दोन्हीमध्ये एकंदरीत पाहिलं तर 39 नगरसेवक आहे आणि 49 नगरसेवक आहे. आणि इतक्या असल्यानंतर बी आम्हाला एक दमदार नवीन सरकार आल्यानंतर मिळत नाही. मी माहितीच्या अधिकारामध्ये कलेक्टरकडून मी ती माहिती घेतली. आता मी एकनाथ शिंदे साहेबाला ते दाखवणार उद्या. म्हणजे उद्या नाराजी व्यक्त करणार तुम्ही? प्रश्नच नाही. नाराजी नसती तर मी फॉर्म भरला असता का माझ्या मुलाने? आमचे नगरसेवक इतके चिडले असते का? त्याच नगरसेवकाचं मतदान आहे. सिल्लोड सोयगावमध्ये 52 मतदान आहे एकच मतदारसंघामध्ये 52. ते 52 लोक तर नाराज आहे. त्याला मी काय करू शकतो? किती जोडलं ते जोडू शकता का? त्यांची मनं दुखली, त्यांच्याकडे निधी नाही मिळाला, त्यांच्या वार्डामध्ये पैसा नाही आला, त्यांना न्याय नाही मिळत म्हणून त्यांची नाराजगी आहे म्हणून त्यांनी अपक्ष फॉर्म माझ्या मुलाचा भरला. आता या 2 महत्त्वाचे मुद्दे झालेत. तुम्ही जे भाजपावर सुद्धा नाराज आहेत आणि तुमच्या पक्षातील नेत्यावर सुद्धा नाराज आहे. त्याच्यावर तोडगा काय आता? एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी. भाजपचा तोडगा देवेंद्रजी काढतील आणि शिवसेनेचा तोडगा एकनाथ शिंदे साहेब काढतील. बस निघाल तोडगा? निघाल, प्रश्नच नाही. शेवटी जो पक्षप्रमुख असतो ते सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना न्याय देताना कुठे अन्याय होत असेल तर त्याला न्याय देण्याचं काम तेच करतात. जसं आता अतुल सावे जेव्हापासून मंत्री झाले एक दमडाही दिला नाही आम्हाला, 1 रुपया दिला नाही, कधी निधीच नाही दिला, आताही नाही दिला. तर काय ते त्यांची स्ट्रॅटेजीच ती का कसं तरी इथं शिवसेना संपवायची त्याचं काम ते करू लागले. आणि त्याला खतपाणी घालणारे काही जिल्ह्यामधले जे लोक आहेत त्यांनी हे सर्व जी परिस्थिती निर्माण केली याला उपाय करणं हे शिवसेनेची पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबच याच्यावर उपाय करू शकतात. भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून देवेंद्रजी करू शकतात. शेवटचा प्रश्न, आता मुलाचा उमेदवारी अर्ज ठेवणार की काढणार? शेवटचा प्रश्न, आता मुलाचा उमेदवारी अर्ज ठेवणार की काढणार? ते माझ्या हातामध्ये नाहीच आहे ना काढणं. ते समीर आहे आणि त्यांचे कार्यकर्ते ते करतील किंवा ठेवतील त्यांच्या हातामध्ये. मला विचारलं तर मी म्हणाल की जो काही एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश आहे त्या पद्धतीने पुढची रूपरेषा आणि दिशा ठरवायला पाहिजे. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार होते ज्यांनी या सगळ्या घडामोडीवर आपल्याशी संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.